कोंबडी वडे खायचे? चला दाखवते। नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात वडे। आता हे वडे कोणते बरं, खूप स्पेशल वडे आहेत। म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे काकडीचे वडे बनवले जातात कोकणामध्ये। तर आज आम्ही गोड काकडीचे वडे बनवणार आहोत आणि पूर्ण रेसिपी सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत तुम्हाला मी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील या गोड काकडीचे वडे घरी बनवत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघाल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत। लेट्स स्टार्ट। तर तुम्ही बघू शकता आत्ता गावावर आणलेला जो तवसा आहे, म्हणजे याला तवसा म्हणतात, काकडीचा जो जास्त पिकलेला जो असतो त्याला तवसा म्हणतात आमच्याकडे। तर आता तवशाचे काकडीचे वडे आता बनवणार आहोत आम्ही। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागतं म्हणजे आपल्याला गोडपणा येण्यासाठी गूळ आणि किसणी यासाठी तर आता आपल्याला काकडीचे जे हे तवशाचे जे वडे बनवायचे त्यासाठी तवसा आपल्याला किसून घ्यायचा आहे। यासाठी सर्वात प्रथम मी साफ करून घेतल्या, आतल्या बिया काढून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता थोडं बाजूचं आवरण देखील म्हणजे साल देखील काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी किसणीने किसून पूर्णपणे आपला किस तयार झालेला आहे। याला थोडं आपल्याला शिजवावं लागतं जेणेकरून असं कच्चवटपणा खाताना यायला नको म्हणून। तर हे आपलं पूर्ण किसणीने किसून असं सार तयार झालेलं आहे, म्हणजे काकडीचं पूर्ण असं सारसारखं तयार झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ घेणार आहोत चवीसाठी, कारण का गोडपणासाठी तर आपण गूळ घेतोयच, पण आपल्याला चवीसाठी मीठ सुद्धा घ्यायचं आहे। चला आता आपण आहे ना याच्यामध्ये गूळ किसून टाकणार आहोत। आई आता गूळ किसते, कारण स्पेशली हे वडे जे आहेत ते आई बनवते, त्यामुळे याची टेस्ट तर उत्तमच असणार आहे। तर आई आता हळूहळू म्हणजे आता आपल्याला जे गोड पडण्यासाठी गूळ टाकायचं ते गूळ टाकते। गूळ किसून घेणार आहोत, प्रमाणात जेवढं आपल्याला हवंय, जेवढे गोड हवेत आपल्याला त्या प्रमाणात आपण गूळ किसून घ्यायचा आहे। काही लोक काकडीच्या वड्यांच्या ऐवजी धपाटे बनवतात, तर आम्ही स्पेशली वडे बनवतो कारण त्याची चव पण खूप भारी लागते। तर अशा प्रकारे आता मस्तपैकी आपलं गूळ किसणं चालू आहे। आता जेवढं प्रमाणामध्ये आम्हाला हवंय तेवढ्या प्रमाणामध्ये आम्ही गूळ किसून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस जी आहे ती सुद्धा मी तुम्हाला शेअर करते। सो ऑलमोस्ट गूळ तर आपला झालेला आहे किसून। याच्या पुढची प्रोसेससाठी आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा। अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे, आईच्या हातची कोणती रेसिपी तुम्हाला पाहायची आहे ही देखील मला कमेंट करून सांगा, कारण का आई अजून थोडेच दिवस आहे। सो आईसोबतचे थोडेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होणार आहे, त्यानंतर मग माझे स्पेशल व्हिडिओ असतील। स्वतः जसं मी तुम्हाला म्हटलं की आता तो आपण शिजवायला ठेवलेला आहे, कारण थोडा कच्चवट असतं ते थोडं शिजलं पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा वडे खातो तेव्हा ते कच्चे सारखे लागत नाही, पूर्णपणे शिजतात। आणि यासाठी शिजवावं लागतं, गूळ थोडं आपल्याला स्मॅश व्हावं लागतं। असे गट्टे गट्टे दिसले तर ते आपल्याला खाताना प्रॉपर लागणार नाही, त्यामुळे पूर्ण त्याचं पाक होणं गरजेचं आहे। त्यामुळे आता आपण तो पूर्ण पाक करत आहोत। सो चला याच्या पुढचं सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। पण जेमतेम 10 ते 15 मिनिटं याला ठेवणार आहोत शिजण्यासाठी, कारण तेवढा वेळ ते लागणारच शिजण्यासाठी। तर हे शिजवून झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं। त्याच्यामध्ये कोणतं पीठ मिक्स करतात ते तुम्हाला मी सांगते। तुम्ही तुमच्याप्रमाणे चवीला जसं हवं तसं घेऊ शकता, पण स्पेशली तांदळाचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ, थोडं वड्यांचं पीठ, असं 3 पीठ मिक्स करून तुम्ही ते घेऊ शकता। आता बघा तुम्ही मस्तपैकी पाक तयार झालेला आहे। हा थोडा थंड होत ठेवणार आहोत आपण आणि मग त्यानंतर पीठ मिक्स करणार आहोत आणि मग ते थोडा वेळ आपल्याला ठेवायचं आहे। चला तर मग व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा। चला ऑलमोस्ट आपला पाक पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता हा आपल्याला थंड करत ठेवायचा आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान दिसते आणि टेस्ट पण मी करून बघितली, मस्त प्रमाणामध्ये गोड झालेला आहे, जास्त पण गोड नाहीये। फुल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतेच मी। आता आपण पीठ मिक्स करणार आहोत यामध्ये। बघा किती छान दिसतंय, जे पाक तयार केलेला आहे तो एकदम मस्त दिसतोय, अति गोड नाहीये, व्यवस्थित आहे आमच्याप्रमाणे। तर याच्यामध्ये आता मी पीठ मिक्स करतोय। जसं की तुम्हाला म्हटलं की सगळ्यात प्रथम तांदळाचं पीठ, जास्त प्रमाणात तांदळाचं पीठ घ्यावं, कारण तांदळाचे वडे खूप छान लागतात। तर तांदळाच्या पिठानंतर अजून सोबतच आपण वेगवेगळे 2 पीठ मिक्स करणार आहोत, थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं आपलं वड्यांचं पीठ, असे 3 पीठ मिक्स करून पूर्णपणे त्याला आपण मळून घेणार आहोत आणि थोडा वेळ आपल्याला ते ठेवायचं आहे।
आता आपलं तांदळाचं प्रमाणात घेऊन झालेलं आहे पीठ. थोडं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याचबरोबर थोडंसं आपण वड्यांचं पीठ देखील मिक्स केलेलं आहे. सो आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाक आपला रेडी झालेला आहे तेवढ्या प्रमाणातच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. सो आम्ही थोडंसं हे वड्यांचं पीठ देखील ॲड करतोय. अशा प्रकारे पीठ घेऊन झालेलं आहे. आता आपण पूर्णपणे मळणार आहोत, कारण का ते मळून थोडा वेळ आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून व्यवस्थित वडे फुगतील आणि टेस्टी पण होतील. त्यामुळे आता पीठ आई मळते. सो मळून झाल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर पाहू शकता मस्तपैकी पीठ मळून आपलं झालेलं आहे. खूप छान पीठ तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी वडे फुगणार आहेत आपले, कारण का आम्ही बऱ्यापैकी 20 मिनिटं ठेवले होते. तर आता आपण वडे तळण्यासाठी घेत आहोत. तर पहिलाच वडा मस्तपैकी तळायला आम्ही घेतलेला आहे. बघा मस्तपैकी झालेला आहे आणि हे थोडे आहेत ना, याला आपण थोडा वेळ ठेवल्यानंतर थोडा ना त्याला पाणी सुटतं, कारण का ते गुळाचे वडे असतात, त्यामुळे ते मस्त गोड पण लागतं, थोडे पाणी पण सुटतात. आणि हे थापण्यासाठी पण थोडा कष्ट घ्यावे लागतात, कारण का याच्यामध्ये गूळ असतं, म्हणजे पाक असतो त्यामुळे. तर अशा प्रकारे आता आम्ही वडे थापून वडे बनवणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा आणि वडे नक्की खायला या. काकडीचे गोड वडे खूप भारी लागतात. यासाठी तुम्हाला मी पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण रेसिपी शेअर केले, जेणेकरून तुम्ही देखील माझ्यासोबत व्हिडिओचा आनंद घ्याल आणि टेस्टी वडे तुम्ही देखील खाल आणि तुम्ही देखील ट्राय करा, ही माझी इच्छा आहे. चला आम्ही आता वडे बनवतोय. तुम्ही व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so तर मग गोड काकडीचे वडे तुम्हाला आवडले ना, नक्कीच आवडले असणार. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.